पासूनच सर्व सकल हिंदू समाजाच्या भावना या ठिकाणी दुखावल्या गेल्यामुळं इथे खूप सारा असा जनसमुदाय या ठिकाणी जमा झालेला आहे आणि सगळ्यांची एकच मागणी होती की गुन्हा दाखल व्हावा, आरोपीला अटक व्हावी. या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे, आरोपीला देखील या ठिकाणी अटक केलेली आहे. मी एक कट्टर हिंदू आणि एक कट्टर सनातनी म्हणून मी संपूर्ण बदलापूरकरांना सांगू इच्छिते की आपलं जे बदलापूर आहे ते शिवकालीन बदलापूर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली भूमी आहे. तिला या ठिकाणी तुम्ही मलिन होऊन देऊ नका. आणि जर इथून पुढे जर असा प्रकार घडला तर हा फक्त समुदाय आज पोलीस स्टेशनला आलाय. यावेळेस पुढच्या वेळेस कायद्याने कारवाई केली जाणार नाही तर ही समाज या ठिकाणी त्याची दखल समाज घेईल आणि त्याचे परिणाम सगळ्यांना भोगावे लागतील. आम्ही जर कुठल्या प्रकारे हिंदू धर्म आम्ही कुठल्याच धर्माविषयी जर आक्षेपार्ह वक्तव्य करत नाही. आम्ही सगळे धर्म मानतो, जाती मानतो. असं असताना जर कोणी जर आमच्या धर्माविषयी बोलत असेल तर आम्ही ते कधीच खपवून घेणार नाही. जी मागणी होती ती पूर्ण झाली. जय श्रीराम. मी श्री सचिन भगवान धुळे, आंतरराष्ट्रीय बजरंग दल कोकण प्रांत मंत्री. आज सकाळी मला ही गोष्ट जेव्हा समजली तेव्हा मी तात्काळ इथे आलो आम्ही सर्वजण आणि इथे बघितलं तर जोविली, खरवई, माणकिवली आणि संपूर्ण बदलापूर परिसरातील जे कट्टर हिंदू आहेत ते सर्व इथं उपस्थित झाले. प्रत्येकाची भावना दुखावलेली आहे, प्रत्येकाला याचं खूप वाईट वाटलेलं आहे कारण ही घटनाच तशी आहे. प्रभू श्रीराम हे सर्वांचे आराध्य दैवत आहेत, संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आहेत. कारण की आज बदलापूर बघायला गेलं प्रत्येक जाती धर्माला घेऊन चालणारा हा शहर आहे. त्याची कधी जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होऊ नये हे आम्ही स्वतः देखील प्रयत्न करत असतो. परंतु अशा गोष्टी घडल्यानंतर याचा निषेधच व्यक्त होऊ नये, त्याच्यावरती कारवाई देखील झाली पाहिजे. मग यासाठी आम्ही आज पोलीस प्रशासनाकडे आलो आणि त्यांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. तात्काळ इथे डीसीपी सर, एसीपी सर स्वतः आले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन सर पण आहेत तिथे आणि गज्जल सरांनी पण चांगलं सहकार्य केलं. परंतु असं होत असताना आम्ही एक कट्टर हिंदुत्ववादी असून आज तरी आम्ही सर्व गोष्टी सांभाळून घेतल्या. कारण की आपलं बदलापूर आहे, याचं वातावरण आपणच शांत ठेवू शकतो. परंतु हे कितपत आपण बघणार की कुठपत आपण शांत राहणार. म्हणून प्रशासनाला माझं सांगणं आहे कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा घटना घडू नये. आणि मला वाटतं प्रत्येक बदलापूरकरांनी असतील किंवा संपूर्ण पंचक्रोशीतील सर्वांनी याची दक्षता घ्यावी आणि कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी.